नमस्कार, मी ऑप्टोमेट्रिस्ट मनीषा माधव देशमुख बिर्ला हॉस्पिटल येथे गेले 2 वर्ष कार्यरत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की डोळ्यांमध्ये जे काळ्या रेषा, काळे ठिपके, जाळ्या दिसतात त्यांना फ्लोटर्स असे म्हटले जाते। ते कशामुळे दिसतात याविषयी मी आज थोडक्यात सांगणार आहे। आपल्या डोळ्यात क्रिस्टलाइन लेन्स असते जी पुढच्या भागामध्ये आहे आणि मागचा पडदा जसं रेटिना ज्याला म्हणतो या दोघांमध्ये एक जेली असतं ज्याला व्हिट्रियस असं म्हटलं जातं आणि हे जेली जसं जसं वय होत जातं तसं तसं ते लिक्विफाय होत जातं, म्हणजे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होत जातं। पाण्यात रूपांतर झालेले काही बारीक थेंब जेलमधून सेपरेट होतात आणि ते डोळ्यांसमोर फिरताना दिसतात। हेच ठिपके आपल्याला फ्लोट होताना डोळ्यासमोर दिसतात आणि जसं जसं आपण डोळा हलवला तसं तसं ते हलतात। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की याचा दृष्टीला कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, त्रास होत नाही। जरी तुम्ही गेले काही दिवस हे फ्लोटर्स ऑब्झर्व करत असणार किंवा हे रिसेंटली वाढले गेले असतील तर तुम्ही लगेचच्या लगेच डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे।